रात्रीचं कोकणमध्ये सोलो राईड करताना असं काही होईल याचा मी विचार पण केला नव्हता. नाही नको येऊ, पण मला कळत नाहीये मी काय करू. मला बरेच लोक बोलले सोलो राईडला प्रत्येक सिच्युएशन एकटं मॅनेज करता येत नाही आणि माझ्यासोबत पण असंच काही झालं. तेव्हा मी खूप पॅनिक झाली, खूप रडली, पण मी सर्व काही मॅनेज करायला शिकली. नमस्कार मंडळी, मी आहे उत्कर्ष पाटील आणि आज मी निघालीये कोल्हापूरवरून रत्नागिरीला जायला. आणि आज माझ्या राईडची सुरुवात झाली एक ॲक्सिडेंट बघून. तसं माझी राईड खूप छान चाललेली आणि थोड्या वेळात रात्र पण झाली, पण मला काही न कळता अचानक माझी बाईक एका सुमसाम रस्त्यावर स्लीप झाली आणि बाईकला लागलंय म्हणून पॅनिक होऊन रडत माझ्या फ्रेंडला कॉल केला आणि कस तरी सिच्युएशन मॅनेज केली. आय थिंक मला कोकणची हवा लागलेली, कारण या पूर्ण सिच्युएशनमध्ये फक्त आणि फक्त माझी बाईक आणि माझे केस डॅमेज झालेत, ज्या दोघांमध्ये माझा पूर्ण जीव अडकलेला असतो. मग काही न करता हॉटेलला चेक इन केलं, थोडा वेळ स्वतःला शांत ठेवलं आणि खूप सारं जेवण करून गप जाऊन झोपली. पण ह्या सर्वात मला लागलं याकडे दुर्लक्ष झालं, म्हणून सकाळी उठून बिना डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन ड्रेसिंग केली. आणि आता राहिली गोष्ट नेक्स्ट ब्लॉगची, तर नेक्स्ट ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यासाठी लवकर फॉलो करा. तोपर्यंत बाय बाय.